नमस्कार. आज मी तुमच्याशी एक असा विषय बोलणार आहे जो कदाचित आपल्यातली प्रत्येक दुसरी तिसरी स्त्री रोज अनुभवते, पण कुणाला सांगू शकत नाही. सकाळी उठल्या उठल्या अंगात इतका थकवा असतो की साधं पाऊल उचलूनही टाकूवसं वाटत नाही. दिवसभर घरांसाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी धावपळ करायची, पण रात्री बिछाण्यावर पडल्यावर विनाकारण डोळ्यातून अश्रू येतात. आरशात पाहिल्यावर स्वतःचाच अनोळखी वाटणारा चेहरा, सुजलेले डोळे, कोरडी पडलेली त्वचा आणि मूठभर गळणारे केस. आणि यात सर्वात जास्त जीव कुठे दुखतो माहिती आहे का? जेव्हा आपण प्रामाणिकपणे सांगतो, मी तर काहीच खात नाही ग, तरी माझं वजन का वाढतंय? आणि समोरून कुणीतरी सहज हसून म्हणतं, खाणं कमी कर, आळस सोड. हे ऐकल्यावर मनाला काय वाटतं असेल हे फक्त ती स्त्री समजू शकते, जिचं शरीर आतून रोज एका युद्धाला सामोरं जातंय. पण आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जी ही तुमची चूक नाही आहे. तुम्ही आळशी नाही आहात. तुमच्या शरीराने, तुमच्या या थायरॉइडने तुम्हाला दिलेली ती एक अंतर्साद आहे की जगाची काळजी. खूप केलत मैत्रिणींनो, आता थोडा वेळ स्वतःसाठी काढा. थायरॉइड म्हणजे काही घाबरण्याचा सारखा आजार नाही, तर ती शरीराने दिलेली एक संधी आहे स्वतःकडे लक्ष देण्याची. तर मैत्रिणींनो, थायरॉइड म्हणजे नेमकं काय होतं? आपल्या घशापाशी फुलापाखरासारखी एक छोटीशी गाठ असते. दिसायला ती खूप छोटी आहे, पण आपल्या संपूर्ण शरीराचं इंजिन हीच चालवते. जेव्हा ही ग्रंथी सुस्त होते ना, तेव्हा आपल्या शरीरातला जठरागिनी म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावतो. जसं चुलीत ओले लाकूड घातल्यावर धूर खूप होतो पण जाळच लागत नाही, तसंच थायरॉइड बिघडला की आपल्या खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जित रूपांतर होतच नाही. उलट त्या अन्नाची फक्त आणि फक्त चरबी साठत जाते. आणि आपण काय करतो? रोज सकाळी उठून एक गोळी गिळतो आणि वाट बघतो की सगळं ठीक होईल. पण मला सांगा, आपण दरवर्षी सणासुदीला घर लख्ख साफ करतो ना, मग या शरीराच्या आतून साफसफाई नको करायला? थायरॉइडची गोळी हे कायमस्वरूपी उत्तर नाही आहे, तर आपली जीवनशैली बदलणे हाच त्यावरचा खरा आणि एकमेव उपाय आहे. मग आता हे सगळं कसं बदलायचं? कसं? खूप मोठं काही करायची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात आणि रोजच्या सवयीमध्ये हे छोटे छोटे बदल आजपासूनच सुरू करा. टिप्स नंबर 1. सकाळी उठल्याबरोबरची सर्वात पहिली जादू, धण्याचे पाणी. सकाळी उठल्याबरोबर चहाकडे हात घालू नका. रात्री 1 चमचा धने पाण्यात भिजत घाला. सकाळी ते पाणी उकळून कोमट असताना प्या. हे धन्याचं पाणी तुमच्या थायरॉइड ग्रंथीसाठी एखाद्या बूस्टरसारखं काम करतं आणि शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर फेकून देतं. हे पाणी पिल्यानंतर 5 ते 10 मिनिट शांत बसा. शरीराला त्या औषधी गुणांचा गुण येऊ द्या. टिप्स नंबर 2. ही एक चूक औषधाचा परिणाम अर्ध्यावर आणते. जर तुम्ही थायरॉइडची गोळी घेत असाल
तर गोळी आणि तुमचा नाश्ता यामध्ये किमान 1 तासाचे अंतर असायलाच हवं. आपण काय करतो? गोळी घेतली की लगेच चहा, चपाती खातो. यामुळे औषधाचा परिणाम अर्ध्यावर येतो आणि मग वर्षानुवर्ष डॉक्टरकडे जाऊन गोळीचा डोस वाढवत राहावा लागतो. औषधाला त्याचं काम करायला पूर्ण वेळ द्या. स्वयंपाकघरातील 3 सुवर्ण नियम. टिप्स नंबर 1. नारळ तेल. सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा शुद्ध नारळ तेल घ्या. हे शरीराच्या हार्मोनियमसाठी एखाद्या वंगणासारखं काम करतं. टिप्स नंबर 2. सदैव मीठ. साध्या रिफाईंड मिठाऐवजी स्वयंपाकात सदैव मिठाचा वापर सुरू करा. अति रिफाईंड मिठामुळे शरीरात पाणी साठून सूज आल्यासारखी वाटते. टिप्स नंबर 3. दुपारचे ताक. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताजं ताक नक्की प्या. हे ताक तुमच्या पचनसंस्थेसाठी अमृत आहे, जे थायरॉइडमुळे येणारा जडपणा घालवतं. टिप्स नंबर 3. भिजलेली मनुका आणि केशर. संध्याकाळी किंवा अशक्तपणा वाटल्यास 5 ते 6 भिजलेल्या काळ्या मनुका आणि 1 काडी केशर खा. यामुळे थायरॉइडमुळे येणारा सततचा थकवा आणि मूड स्विंग लगेच शांत होतात. जेवताना आणि खाताना या गोष्टी टाळा. टिप्स नंबर 1. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल बघणं पूर्णपणे बंद करा. जेव्हा तुमचं लक्ष जेवणात नसतं किंवा तुम्ही टेन्शनमध्ये जेवता, तेव्हा शरीराला भूक लागायचे योग्य संकेत मिळत नाहीत आणि अन्न नीट पचत नाही. टिप्स नंबर 2. तसेच थायरॉइड असेल तर कोबी, फ्लॉवर किंवा सोयाबीन कच्चं खाऊ नका. हे शिजवूनच खा, कारण कच्चे खाल्ल्यास थायरॉइड ग्रंथीच्या कामात अडथळा येतो. निसर्गाचे 3 मोफत चार्जिंग डोस. टिप्स नंबर 1. कोवळे ऊन. सकाळी 10 मिनिट कोवळ्या उन्हात उभे राहा. व्हिटॅमिन डी मिळाल की थायरॉइडची गोळी दुप्पट वेगाने काम करायला लागते. टिप्स नंबर 2. दिवसातून 15 मिनिट स्वतःसाठी काढा. गळ्याला हलका संकोच करून श्वास घेण्याचा उज्जयी प्राणायाम थायरॉइडसाठी वरदान आहे. टिप्स नंबर 3. रात्रीचा मसाज. रात्री झोपताना घशावर हलक्या हाताने तिळाच्या किंवा नारळाच्या तेलाने गोलाकार मसाज करा आणि तळपायाला थोडं साजूक तूप चोळा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन 7 ते 8 तासाची गाढ झोप लागते. शेवटी मला एकच सांगायचं आहे, आपण बायका संपूर्ण जगाची, घराची, मुलांची काळजी करतो, पण स्वतःचा विचार करायला विसरतात. मनात साठलेला राग, दुःख आणि ताणतणाव शेवटी थायरॉइडच्या रूपात बाहेर येतो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका. मन मोकळं करा. रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला प्रेमाने सांगा, मी निरोगी आहे, मी सुंदर आहे. लक्षात ठेवा, तुम्ही फिट असाल ना तर तुमचं घर फिट राहील. तुमचं आरोग्याचं हेच तुमच्या घराचा खरा आनंद आहे. हा व्हिडिओ तुमच्या घरातील किंवा ओळखीतील अशा प्रत्येक स्त्रीला नक्की शेअर करा, ज्या या त्रासातून जात आहेत. आणि हो, आजपासूनच स्वतःसाठी ते 15 मिनिट काढायला विसरू नका. काळजी घ्या. अशाच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.